चाणक्य मंडल परिवार, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार, UPSC MPSC प्रवेश परीक्षा दिनांक 20 जून रोजी. करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार. सर्व मातापिता, बंधू भगिनी आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, करिअर घडवण्याचं सर्वात महत्त्वाचं सूत्र स्वची ओळख. वेगवेगळ्या तऱ्हांनी आणि वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आपण स्वची ओळखचा अर्थ समजावून घेतला. आज आपण बोलायचं आहे स्वची ओळख कशी साधायची. नॉलेज ऑफ द सेल्फ हे मिळवायचं कसं. काही उत्तरं तुम्हाला ऐकताना सुद्धा आश्चर्य वाटेल इतकी सोपी आहेत. ती खरोखर काही अभंग किंवा मराठीतल्या काही ओळींमध्ये म्हणल्यासारखी, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, किंवा दुसऱ्या शब्दांच्या मधली मराठी म्हणे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आपली दुसरी एक लिजंडरी म्हणतात मायथॉलॉजी, आपली दुसरी अशी एक संकल्पना आहे कस्तुरी मृगाची, की कस्तुरीच्या वासानी वेडपिसं झालेलं हरिण जंगलभर कस्तुरी शोधत जातं. त्याला हे समजतच नाही की अरे कस्तुरी तुझ्या आतच आहे, ज्याच्या सुगंधाने तुला वेड लागते ती कस्तुरी तुझ्या आतच आहे. आपली सगळ्यांची स्थिती अशा ह्या कस्तुरी मृगासारखीच आहे. आपली तुझे आहे तुझं पाशी, पण आपण ते कुठेतरी दुसरीकडे शोधतो आहोत. परी तू जागा चुकलासी, त्यामुळे काखेतला कळसा शोधायला आपण गावभर वळसा घालतो. मला हा स्वची ओळख आणि ती कशी साधायची हा मुद्दा समजावून घ्यायला एक पुन्हा आपली पंचतंत्र, हितोपदेश या गोष्टींमधली एक फारच छान गोष्ट आवडलेली आहे खूप. आणि जाता जाता राहवत नाही म्हणून तुम्हाला सांगतो की या खरोखर प्राचीन भारतीय कथा आपल्याला आधुनिक काळामध्ये सुद्धा फार नवे आणि विज्ञाननिष्ठ अर्थ सांगते आपल्याला. एका जंगलामध्ये एक वाघाचं पोर काही कारणामुळे लहानपणी त्याची आई गेली, ते एकटं वाढतंय, पण त्याला कोल्ह्यांनी वाढवलंय. कोल्ह्यांच्या मध्ये लहानाचं मोठं झाल्यामुळे ते वागायला पण लागतंय कोल्ह्यांसारखंच. त्यामुळे डरकाळी ऐकू आली तर घाबरणे आणि वाघ चाल करून येत असेल तर पळून जाणे. तर एका दिवशी जंगलामध्ये खरोखर एक वाघ शिकारीला येतो आणि डरकाळी फोडतो. पाहतो तर कोल्ह्यांचा एक कळप सुटलाय, चौखूर पळत, पण त्याला दिसतं की त्यामध्ये एक वाघाचा बछडा आहे. या वाघाला आश्चर्य वाटतं, पळत जातो, मानगूट पकडतो दातानी त्या बछड्याची आणि त्याला विचारतो कुठं चालला पळून. ते बछडं थरथर कापत असते की तू मला मारून टाकशील, तू मला खाऊन टाकशील, माझा जीव वाचवण्यासाठी मला जायला पाहिजे. मग या मोठ्या वाघाच्या लक्षात येते सगळी कहाणी, म्हणून तो वाघाच्या बछड्याला घेऊन जातो विहिरीवर आणि असं धरून विहिरीमध्ये डोकावून दाखवतो की आतमध्ये पहा. तेव्हा त्या बछड्याला दिसतं की अरे जो मला घेऊन आलाय त्याच्यासारखाच आहे माझाही चेहरा. आता ते मूळ गोष्ट सांगून झाल्यावर संस्कृत वाक्य मी विसरलोय, पण मला गोष्ट पक्की लक्षात आहे की तुझ्यातच एक वाघ, एक शेर, एक पराक्रमी युवक लपलेला आहे. तू विसरला आहेस, तुझं मूळ स्वरूप तू विसरला आहेस, तू पण वाघ आहेस. खरं म्हणजे 16, 17, 18 पासूनचा प्रत्येक मुलगा मुलगी हा आहे वाघ, पण तो विसरलाय म्हणून थरथर कापतोय. जीवन डरकाळी फोडून जेव्हा चाल करून येतं की आता माझं काय होईल, माझ्या करिअरचं काय होईल, माझ्या जॉबचं काय होईल, देवा माझ्या 14 फेब्रुवारीची संध्याकाळ कशी जाईल, मानगुटीला धरून जेव्हा आपण दाखवू की तू स्वतःला पहा, त्यावेळेला तुला तुझ्यामधल्या गुणांचा परिचय होईल. म्हणून आहे तो कसा करून घ्यायचा. आणि म्हणून म्हणालो की काही गोष्टी आश्चर्य वाटतील इतक्या साध्या सोप्या आहेत. खरोखर स्वची ओळखचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं साधन तुम्ही स्वतः. आणि तुम्ही स्वतः म्हणजे ह्यात काही गुंतागुंतीचं फार अवघड नाही, हे साधे निकष आहेत. मला तर वाटतं थोडं डोळे मिटून आपण शांत बसलो आणि स्वतःशी विचार केला की माझा जीव कशात रमतो. समोर आलेल्या अनेक विषयांच्या मधला कोणता विषय मला अधिक सहजपणे समजतो. समजा शाळा कॉलेजांमधले तास डोळ्यासमोर आणा, त्यातल्या कोणत्या तासाची तुम्ही वाट बघता
आणि कोणता तास तुमची वाट लावतो. तर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघता, स्वतःला विचारा की काय करताना तुम्हाला कष्ट वाटत नाहीत, काय करताना तुम्हाला मजा येते, काय तुम्हाला सहजपणे समजतं. ते तुमचं क्षेत्र आहे. बाकी सर्व तुलना, बाकी सर्व करिअरची उतरंड आणि पुन्हा अमुक करिअर म्हणजे चांगलं किंवा ते केलं तर तो मुलगा मुलगी बुद्धिमान, ह्या सगळ्या समजुती झूट. तेव्हा स्वची ओळखचं तुमचं पहिलं साधन तुम्ही स्वतः. आणि स्वतःला खरोखर इतके साधे प्रश्न विचारून तपासून पहा. मला खात्री आहे की तुम्हाला तुमचा स्व सापडत जाईल. त्याला मग माझ्यासकट आम्ही अनेक जण आधारभूत असतो. तर मग तुमचा पहिला आधार तुमचे आईवडीलच. माझं म्हणणं आहे, मला अनुभवातून कळलंय की भारतीय संस्कृतीच्या पायामध्ये जे मातृदेवो भव आणि पितृदेवो भव हे सूत्र आहे, यामागे पण विज्ञान आहे. खरोखर मुलामुलींच्या वाढीवर सर्वात जास्त परिणाम आईचा होतो. वडील नावाची गोष्ट जर सावध असेल आणि आई इतकं प्रेम करू शकत असेल, म्हणजे आई होऊ शकत असेल, तर मुलामुलींच्या वाढीवर वडिलांचा सुद्धा तितकाच प्रभाव पडतो. गेली अनेक वर्ष याचं माझ्या डोक्यामध्ये एका वाक्याला आकार आलाय की नव्या पिढीचे जडणघडण कोण करतं? श्यामच्या आईपासून नरेंद्र जाधवांच्या बापापर्यंत. तुम्ही सगळ्यांनी आमचा बाप आम्ही वाचलेला असायला पाहिजे की वाटायला एक निरक्षर असलेला गोदीमधला कामगार बाप, पण त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश कळलाय. त्यामुळे शिका, संघटित व्हा आणि मग आंदोलन करा. बस तो जीव तोडून प्रयत्न करतोय माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे. ते पण मराठीतलं अजरामर पुस्तक आहे, जे जरूर वाचावं. तेव्हा मुलामुलींच्या जडणघडणीवर आणि करिअर घडवताना श्यामची आई आणि नरेंद्र जाधवांचा बाप, तो सगळा आपल्यापाशीच आहे. सर्व पालक हे श्यामची आई आणि नरेंद्र जाधवांचा बाप आहेत. पण ज्या पालकांनी आपल्या मुलाला वाढताना पाहिलंय, ते सांगू शकतात की माझ्या मुलामुलीमध्ये कोणत्या प्रकारचे गुण मला दिसलेत. माझा मुलगा मुलगी कशामध्ये रमताना मी पाहिलेला आहे. माझ्या मुलामुलीला तो किंवा ती काय करत असताना माझ्यावर सांगायची वेळ आली की आता जरा बास, 2 घास खाऊन घे. आई वडिलांची भूमिका नितांत मोलाची आहे. किंबहुना सर्व मुलामुलींची सेल्फ इमेज तयार होण्यामध्ये आई वडिलांचा वाटा प्रचंड मोलाचा असतो. मी मित्र तुमच्याशी बोलताना जराशा स्पष्टपणे आणि मनामध्ये दुःख घेऊन एक मुद्दा बोलतोय. मला अशी भीती आहे की विशेषतः मराठी घरांमध्ये नकारात्मकता, निगेटिव्हिटी जास्त आहे. माझ्या परीने मी जे शैक्षणिक काम करतोय त्याच्यात मला मुलं मुली भेटतात. मुलं मुलीच सांगत असतात. कोणा मुलीला वाटत असते मला IAS व्हायचंय, तिचे कोणतरी घरातले आईवडीलच तिच्यावर वसवस की तुला काय, तू कसली IAS होणार, तुझ्याच्याने काय जमणार आहे काय. म्हणजे आईवडिलांनी किंवा जवळचे काका काकू, मामा मामी, मावशी सगळ्यांनी आपलं समवयीन मित्रमैत्रिणींचं वर्तुळ पण तपासून पाहिलं पाहिजे की मित्रमैत्रिणींमध्ये टिंगलटवाळ्या चालतात, त्या कुठे संपतात आणि पाय खेचण्याचे प्रकार कुठे चालू होतात, निराशा पसरवण्याचे, निगेटिव्हिटी, असं की तोंड बघितलंय का आरशामध्ये, निघाला काही करायला, तुझ्याच्याने काय जमणार आहे का. मी हे स्पष्ट बोलून दाखवतोय की विशेषतः मराठी घरांमध्ये ही निगेटिव्हिटी फार आहे. त्या निगेटिव्हिटीचं एक रूप म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणे. आपली मराठीतली म्हण काय, अंथरूण पाहून पाय पसरणे. माझ्या सुदैवानी मला लहानपणी काहीसा का होईना पण शंतनुराव किर्लोस्करांचा सहवास लाभला. त्यांचं आत्मचरित्र आहे जेट युगातील मराठी माणूस, ते सर्वांनी वाचावं. त्यामध्ये हे महान उद्योजक असलेले शंतनुराव किर्लोस्कर सांगतात की अंथरूण पाहून पाय पसरा ह्या वृत्तीतून मराठी माणसांनी बाहेर पडलं पाहिजे. पाय किती पसरायचा त्याची योजना करा, त्यानुसार अंथरूण निर्माण करू, या जिद्दीने करिअर घडवलं पाहिजे. पण आपण वारसाच देतो मुलामुलींना की तू जास्त मोठा विचार करू नको, जास्त इकडचं तिकडचं 4 बुकं शिक, नोकरीला चिटक, झालं तुझ्या आयुष्याची सार्थकता. कसं येणार आहे कर्तृत्व उफाळून. मला खटकत राहतो. एक दुसरा फटका नावाचा काव्य प्रकार आहे, त्यातला फटका कवी ग्रेट आहे, अनंत फंदी. पण त्यांच्या एका फटक्यातली ओळ आहे, बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको.
जीवन कसं जगायचंय? बिकट वाट वहिवाट नसावी. धोके पत्करू नको. धोपट मार्गा सोडू नको. रुळलेला एक जो आहे तो मान खाली घालून करिअर घडवताना तेच आपण पाहतो की असं एवढं शिकायचं, असे एवढे टक्के मिळवायचे, असं एवढं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जायचं, ते मिळालं नाही तर मान घालून घालून सायन्स, पण 10वी नंतर सायन्सला जाणं एवढे मार्क नसले तर कॉमर्स. ह्याच्यात आपण मागचे 6-7 एपिसोड हेच पाहतो आपण. माझं म्हणणं आहे ह्यांनी क्रिएटिव्हिटी, ह्यांनी तरुण मुलामुलींच्या मधलं कर्तृत्व दाबलं जातंय. पालकांची भूमिका ठरते नितांत मोलाची. याचा अर्थ पालकांनी आणि नातेवाईकांनी आपल्या मुलामुलींशी काहीतरी टॉल, काहीतरी अशक्य, काहीतरी उगाचच खोटं खोटं प्रेरणादायक बोलावं असा नाही होत अर्थ त्याचा. स्वच्या ओळखला मदत करावी. सेल्फ इमेज. मग मातृदेवो भव आणि पितृदेवोच्या पाठोपाठ येतं आचार्य देवो भव. म्हणजे चांगले शिक्षक ज्यांनी मुलामुलींना जवळनं पाहिलेलं असतं. मी मानतो की शिक्षकाचं काम केवळ एखादा विषय शिकवणं हे नाही आहे. तो विषय शिकवताना तो शिक्षक मुलामुलींना जे वाढताना पाहत असतो आणि तऱ्हातऱ्हांच्या मुलामुलींमध्ये तऱ्हातऱ्हांचे गुण पाहतो, त्या शिक्षकाचं काम आहे. चांगला शिक्षक हे करतो काम. खरोखर चांगल्या शिक्षकाचं काम आहे की एखाद वेळी 2-4 मार्क कमी मिळाल्यामुळे एखादा मुलगा मुलगी उदास असेल, त्याला मायेनी पोटाशी धरता आलं पाहिजे. केसातून हात फिरून सांगता आलं पाहिजे की इथं तुला 2 मार्क कमी पडले तर काय झालं? त्या दिवशी तू गाणं म्हटलं होतंस ते किती ग्रेट होतं. त्या दिवशी तू अभिनय हा केला होतास, किंवा तुझं हे अक्षर छान होतं, किंवा शाळा किंवा कॉलेजच्या कॉम्पिटिशनमध्ये तू अमुक पदार्थ केला होतास तो किती उत्तम होता, किंवा तासाला तू एक शंका विचारली होतीस, हे ज्याला कळतं त्याच्यापाशी बुद्धिमत्ता असते. ही शिक्षकाकडची दृष्टी पाहिजे. तेव्हा 16, 17, 18 आणि तिथपासून पुढे केव्हाही युवा पिढीला स्वची ओळख घडवण्याचं नितांत मोलाचं साधन चांगले शिक्षक. त्याच्या पुढचं साधन आहे खरंच तुमचे समवयीन मित्रमैत्रिणींचं वर्तुळ. मानसशास्त्रातल्या सर्व संशोधनांनी दाखवून दिलंय की विशेषतः वयवर्ष 16, 17, 18च्या आसपास मुलामुलींच्या निर्णय प्रक्रियेवर आणि विचार प्रक्रियेवर सर्वात जास्त प्रभाव त्यांच्या समवयीन मित्रमैत्रिणींचा असतो. मी सुद्धा माझ्या शैक्षणिक कामात पाहतोय की मला काही वेळा मुलं भेटतात, मी आर्ट्सला जाणार आहे. का जाणार आहेस? नाही, ते माझ्या वर्गातले मित्र आहेत ते पण आर्ट्सला जाणार आहेत म्हणून मी आर्ट्सला जाणार आहे. UPSC MPSCला ऑप्शनल विषय निवडायचा असतो. एक ऑप्शनल विषय कोणता निवडणार आहेस? काय समजा हिस्ट्री, पोल सायन्स, काय विचारलं का तो? नाही, ते माझे बाकीचे मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांनी पण तोच निवडलाय. आता हा निकष चुकीचा आहे, पण समवयीन मित्रमैत्रिणींच्या वर्तुळाचा होतो परिणाम. मग तुमचं काम आहे तुम्ही तपासून पहा आपलं वर्तुळ कोणतं आहे. ते निगेटिव्हिटीने भरलेलं आहे का? ते मला जी माझी स्वविषयीची प्रतिमा तयार करायला मदत करतायत, तर ती सेल्फ इमेज ते चांगली करतायत का बिल्ड? तेव्हा तुमचा स्व कळायला तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी आणि समवयीन हे सुद्धा अत्यंत मोलाचे ठरतात. त्याच्या पुढचं एक साधन सुचवतो, करून पहा. आपण जर नियमित डायरी लिहिली आणि ती रोजची एक 300, 400, 500 शब्द स्वतःशी लिहिताना तो डोकावून पाहिलेला स्व आपल्याला जाणवतोय, तो शब्दात मांडणं चालू केलं, तर मला वाटतं तुम्हाला कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या तुमचा स्व अधिक कळत जाणार आहे. असं करत करत आता मी उल्लेख शेवटच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या साधनांचा करतो. एक ज्याचं नाव आहे ॲप्टिट्यूड टेस्ट. म्हणजे कल ओळखण्याच्या चाचण्या अलीकडच्या काळामध्ये तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय समुपदेशन काउन्सेलिंग होतं. याच्याद्वारा समजू शकतं. ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे शेवटचा शब्द नाही, पण ते दिशा दाखवणारं बोट आहे. तेव्हा ॲप्टिट्यूड टेस्ट हे एक साधन, आणि दुसरं नियमित योग. तर हे सगळं समजावून घ्यायला आपण पुन्हा भेटणार आहोत याच ठिकाणी, याच जागी. त्यावेळपर्यंत आणि कायम सर्वांना शुभेच्छा. चाणक्य मंडल परिवार. स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार. यावर्षी UPSCत 35हून अधिक तर MPSCत 150हून अधिक विद्यार्थी यशस्वी. प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी UPSC MPSCचे मार्गदर्शन. चाणक्य मंडल परिवार. UPSC MPSC प्रवेश परीक्षा दिनांक 20 जून रोजी. चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म्स www.chanakyamandal.org वर उपलब्ध आहेत. चाणक्य मंडल परिवार. करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार.